आदी शब्द त्या अर्थाने वापरला जातो वगैरे वगैरे या अर्थाने. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तद्गुण संविज्ञान बहुव्रीही आणि अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही हे जे बहुव्रीहीचे प्रकार आपल्याला सांगितले जातात, संस्कृत ह्याच्यामध्ये व्याकरणामध्ये हा विशेषत्वाने विचार आहे. मराठी व्याकरणात हे दोन प्रकार फार नाहीच आहेत, म्हणजे संस्कृत व्याकरणात आहेत बहुव्रीहीचे दोन प्रकार. तद्गुण संविज्ञान म्हणजे काय आणि अतद्गुण म्हणजे काय? बहुव्रीही करताना ज्या दोन पदांचा तुम्ही विचार करता त्या दोन्ही पदांना घेऊन जेव्हा बहुव्रीही होते तेव्हा तो तद्गुण संविज्ञान होतो. आणि दोन पदांना सोडून अर्थ जेव्हा निष्पन्न होतो तेव्हा तो अतद्गुण संविज्ञान होतो. उदाहरण सांगतो. आपल्याकडे उदाहरण आहेत त्याच्याकरता. लंबकर्ण असा शब्द आहे. लंबकर्ण आपण ऐकू ना. लंबकर्ण शब्दाचा अर्थ काय होतो? गाढव. लंबकर्ण म्हणजे गाढव. बहुव्रीही कसा होईल? लंबकर्ण बहुव्रीही कसा होईल? ज्याचे कर्ण लंब आहेत तो बहुव्रीही झाला. ज्याचे कान लांब आहेत तो लंबकर्ण. आता मी किंवा एखाद्या कुंभाराने आपल्या मुलाला सांगितलं लंबकर्ण आणय, लंबकर्णाला गाढवाला घेऊन ये. गाढव म्हणजे लंबकर्ण. आता लंबकर्णाला घेऊन ये असं म्हणल्यानंतर तो मुलगा जेव्हा गाढवाला घेऊन येईल तेव्हा त्या गाढवाचं लक्षण बहुव्रीही करताना तुम्ही ज्याचे कान लांब आहेत तो असं केलं ना, म्हणजे कान आणि लांब हे दोन्ही शब्द त्याच्यात आलेला लंबकर्णामध्ये. मग गाढव येताना गाढवाबरोबर गाढवाचे लांब कानही येतील का कान सोडून गाढव येईल? कानासह येईल ना. लंबकर्ण शब्दाचा अर्थ आहे गाढव, ज्याचे कर्ण लंब आहेत तो लांब कानाचा. मग त्याला आणताना लांब आणि कान हे दोन्ही अर्थ शब्द जर बरोबर येत असतील तर त्याला तद्गुण संविज्ञान बहुव्रीही असं म्हणतात. असं आहे. आणि अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही त्याचं उदाहरण आलंय ब्रह्मसूत्रावर. एक रत्नप्रभा नावाची टीका आहे ब्रह्मसूत्र भाष्यावरती. त्या रत्नप्रभेने अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही करता एक उदाहरण दिलंय. चित्रगु असा शब्द आहे. चित्रगो किंवा चित्रगु असे दोन्ही शब्द चालतात. चित्रगु म्हणजे काय? ज्याच्याकडे चित्र विचित्र गायी आहेत असा गवळी. त्याला संस्कृतामध्ये वेगवेगळ्या जातीच्या गायी, वेगवेगळ्या रंगाच्या गायी, वेगवेगळं दूध देणाऱ्या गायी, अशा ज्या गायी आहेत त्या वेगवेगळ्या जातीच्या, वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या अशा अनेक गायी ज्याच्याकडे आहेत त्याला चित्रगु अशी संज्ञा आहे. झालं. त्या गवळ्याला म्हणतात चित्रगु. आता असा गवळी आपल्या घरी दूध घालतोय, महिना झाला, तो पैसे मागायला आला, दुधाचे पैसे द्यायचे आहेत, दुधाचे पैसे मागायला आला, घरात आपण आहोत आणि मुलाने आपल्याला सांगितलं बाबा चित्रगु आला, पैसे मागायला आला. आता ज्याच्याकडे चित्रगु शब्द बहुव्रीही कसा होईल? ज्याच्याकडे चित्र विचित्र गायी आहेत असा हा बहुव्रीही झाला ना. आता चित्रगु आला म्हणल्यानंतर तो आपल्याकडे जेव्हा पैसे मागायला येतो तेव्हा चित्रगु म्हणजे काय? ज्याच्याकडे चित्र विचित्र गायी आहेत असा. आता तो पैसे मागायला येताना सगळ्या गायी बरोबर घेऊन येतो का? येत नाही. तो एकटा येतो. म्हणजे ज्या चित्र विचित्र गायी वरून बहुव्रीही होतो त्या गायी तो घरी ठेवून एकटा येतो. याला अतद्गुण संविज्ञान बहुव्रीही म्हणतात. हे बहुव्रीहीचे दोन प्रकार आहेत. जन्माद्यस्य यतः हा तद्गुण संविज्ञान बहुव्रीही समास आहे. ऐका, भागवतानी जी सुरुवात केली ना, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट, ही जी सुरुवात भागवतानी केली तो तद्गुण संविज्ञान बहुव्रीहीने सुरुवात केलेली. का सुरुवात केली? कारण जन्मादी असं म्हणण्यामध्ये बाकीचं सगळं घ्यायचंय. म्हणून आचार्यांनी त्याच्या खाली प्रमाण म्हणून श्रुती देताना ही श्रुती दिली. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद विजिज्ञासस्व. ते ब्रह्म आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते ही सगळी भूत मात्र ज्याच्यापासून जन्माला येतात
येन जाता आणि जीवंती, ज्याच्या आधारावर जिवंत राहतात, जगतात, यत प्रयंती अभिसंविशंती, आणि ज्याच्यामध्ये अंततोगत्वा लय पावतात, तद विजिज्ञासस्व, त्याला जाणण्याचा प्रयत्न करा, ते ब्रह्म आहे. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. जन्मादी असं म्हणल्यानंतर ज्याच्यापासून जन्म वगैरे सगळा झाला तो तद्गुण संविज्ञान बहुव्रीही. आता हा जो विषय मी हे कशा करता सांगतो, थोडा विचार करा. परमात्म्यापासून जगताची उत्पत्ती झाली, परमात्मा हाच जगताचं कारण आहे, हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण जन्माद्यस्य यतः या पहिल्या वाक्यामध्ये भागवतांनी आपल्या समोर ठेवलं, ब्रह्मसूत्रांनी ठेवलं. पण काय आहे त्याच्यामध्ये एक फरक सांगतो, थोडा 1-2-5 मिनिटाचा विस्तार करतो याचा. मला हे या श्लोकाबद्दल सांगणं आहेच आहे, पण थोडा ऐका. भागवत का वेगळं सगळ्या ह्याच्यापेक्षा, त्याचं महत्व काय ते सांगतो. ब्रह्मसूत्रामध्ये अथातो ब्रह्म जिज्ञासा असा उपक्रम करून नंतर जन्माद्यस्य यतः हे लक्षण आलंय. पण भागवताने उपक्रम काही केला नाही, सुरुवातच केली ती जन्माद्यस्य यतःनी केली. कारण का? कारण ब्रह्म जिज्ञासा करण्याकरता आपल्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता असली तरच तुम्हाला ब्रह्म जिज्ञासा करता येते. असा अधिकार ज्याला आहे त्यांनी मग जन्माद्यस्य यतः हे लक्षण ओळखावं. भागवत म्हणतं मी अधिकाराची चर्चा करत बसलो तर मग मला धुंदुकारीला सुद्धा मुक्त करता येणार नाही. याच्याकरता त्यांनी अथातो ब्रह्म जिज्ञासा टाळलंय आणि सरळ जन्माद्यस्य यतः सांगितलं. तुमच्याकडे विवेक वैराग्य नसलं तरी तुम्ही भागवताला या, भागवत तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता आधीचा अथातो ब्रह्म जिज्ञासेचा विषय भागवत घेत नाही, एकदम जन्माद्यस्य यतःला सुरुवात होते. ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं त्या परमात्म्याला नमन आहे, त्या परमात्म्याला मंगल केले, परमात्म्याचं मंगल आहे, त्या परमात्म्याला केलेला हा नमस्कार आहे. सत्यम परम धीमहि हे स्वरूप लक्षण आहे आणि जन्माद्यस्य यतः हे तटस्थ लक्षण आहे. पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्यापासून हे जग निर्माण झालं. परमात्म्यापासून जग निर्माण होणं याला ब्रह्म कारणवाद म्हणतात. आणि सगळे हे मानत नाहीत की परमात्म्यापासून जग निर्माण झालं, पण भागवतांनी मानलंय. आता परमात्म्यापासून जग निर्माण झालं कसं? तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, दृष्टांत दिलाय त्याच्याकरता. तिकडे जात नाही आता, फक्त एवढ्याचं निरूपण करून पुढे जातो. विश्वनिर्मिती झाली, विश्वाची निर्मिती करणारा कोण आहे? सांख्य दर्शन म्हणतं प्रकृती आहे, न्याय दर्शन म्हणतं परमाणू आहेत, चार्वाक दर्शन म्हणतं निसर्ग आहे, पूर्व मीमांसा म्हणते कर्म आहे, उत्तर मीमांसा म्हणते परमात्मा या जगताच्या निर्मितीचं कारण आहे. देवाशिवाय अशी सृष्टी दुसरं कोणीही निर्माण करू शकत नाही. या सगळ्याची मोठी चर्चा आहे वेदांतामध्ये, खूप विस्तारानं चर्चा आहे. या जगताचं कारण कोण शोधलं पाहिजे, हा विचाराचा विषय म्हणतात आचार्य अपरोक्षानुभूतीमध्ये. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृशः. मी कोण, कथम इदम जातम हे कुठून जन्माला आलं, को वै कर्तास्य विद्यते याचा कर्ता कोण, उपादान किमस्तिह याचा उपादान कारण काय आहे या जगताचं. या जगताचं कारण परमात्मा. चार्वाक म्हणतात नाही, या जगताचं कारण निसर्ग आहे. अरे निसर्ग नियम आहे, जगत निर्माण होतं, जगत नष्ट होतं, याच्याकरता काही कुणी कारण नाही आहे. अचानक काहीतरी स्फोट झाला आणि जगत निर्माण झालं. आता सांगितलं जातं बिग बँग थेअरी म्हणतात त्याला. अलीकडच्या काळामध्ये हा विचार बोलून दाखवण्यात आला. काहीतरी 2 ग्रह एकमेकांवर आपटले, पृथ्वी असं होत नाही, असं होणार नाही. असं कसं होईल?
या जगताचं सौंदर्य, या जगताचं वैविध्य, या जगतामधली एक विचाराची सुसूत्रता, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर अचानकपणानं काहीतरी निर्माण होतं. अचानकपणानं निर्माण झालेल्यामध्ये सौंदर्य असेल पण सुसूत्रता असू शकत नाही, त्याचं नियोजन असू शकत नाही. निसर्गामध्ये कसं होईल? एका बापाचा आणि मुलाचा झाला वाद. जग कसं निर्माण झालं? बाप म्हणाला काय नाही, निसर्ग आहे. मुलगा म्हणाला असं होणार नाही, परमात्मा कारण आहे. खूप भांडण झालं, इतकं ताणलं. शेवटी दोघांनी काही एकमेकांकडे बघायचं नाही ठरवलं. बापही रागामध्ये जेवण न करता झोपायला निघून गेला. मुलगा परमात्मा कारण आहे मानणारा असल्यामुळे शहाणा होता. मुलाने विचार केला, एकदम बाप चिडलाय, त्याला असं शांत करून चालणार नाही, गेलो की अजून स्फोट होईल. मुलाने काय केलं, बाप झोपायला निघून गेल्यानंतर रात्री एक सुंदर चित्र काढलं एका कागदावर. उत्तम चित्र काढलं, कुणी बघावं कौतुक करावं असं सुंदर मोठं चित्र काढलं आणि चित्र पूर्ण केलं. खिडकीच्या बाजूला ते चित्र डोळ्याला दिसेल असं ठेवलं. रंग, ब्रश वगैरे जे काही होतं ते सगळं त्या खिडकीमध्ये ठेवलं आणि थकला होता. मुलगाही झोपायला निघून गेला. बाप सकाळी उठला, शांत झाला होता, खोलीतून बाहेर आला. बाहेर दिवाणखान्यात आल्याबरोबर त्याला ते सुंदर चित्र खिडकीच्या जवळ ठेवलेलं दिसलं. बापाने इतका बरं वाटलं, इतका अरे काय सुंदर चित्र आहे, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तेवढ्यात मुलगा आला आणि बापाने अरे काय सुंदर चित्र काढलंस रे, काय तुझं कौतुक करू, काय बक्षीस देऊ? कुणालाही दाखवलं तर लाखो रुपये देऊन हे चित्र विकत घेतील. इतकं सुंदर चित्र काढलंस, कसं काय तुला काढलं वाटलं, कसं काय सुचलं? तो म्हणला, बाबा मी नाही काढलं. मग काही नाही, मी काढायचा विचार सुद्धा मी केला नाही. इथं खिडकीमध्ये रंग, ब्रश, कुंचले तसेच ठेवलेले आहेत. रात्री काय अचानक वारा आला आणि रंग उडाले आणि कागदावर जाऊन बसले, काय झालं देव जाणे. इतकं बाप म्हणाला, मूर्ख समजतोस काय? इतकं सुंदर चित्र असं अचानक वाऱ्याने होईल का? मग मुलगा म्हणाला, वाऱ्याने जर सुंदर चित्र होत नाही तर निसर्गानं नुसत्या इतकं सुंदर जग कसं निर्माण होईल? विचार करा ना बाबा, काय बोलता तुम्ही? अरे जग निर्माण करायचं असेल तर त्याला नुसत्या निसर्गाचा वापर करून चालणार नाही. निसर्ग हा सुद्धा जगताचाच घटक आहे. मग निर्माण करणारा कोण आहे? याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या जातात. व्यक्तीपासून व्यक्ती होते तसं निसर्गापासून जग झालं असं म्हणणारा एक संप्रदाय आहे. लहान गोष्टी एकत्रित येऊन एक मोठी गोष्ट बनते असं मानणारा दुसरा संप्रदाय आहे. सामर्थ्यापासून विश्वनिर्मिती झाली असं मानणारा तिसरा संप्रदाय आहे की जो परिणाम मानतो. हे विश्व झालं कशाचा तरी हा परिणाम आहे असं मानणारा एक संप्रदाय आहे. आणि परमात्म्यापासून विश्व निर्माण झालं असं मानणारा एक संप्रदाय. मी सगळा विचार 4मध्ये संकुचित करतो, थोडासा संकोच करतो विचाराचा, कारण खूप विस्तार आहे याचा. कशानं झालं हे सगळं? निसर्गानं झालं म्हणणारे ते निसर्गानं होत नाही. नैयायिकांचा आरंभवाद आहे, त्याला परमाणुवाद असं म्हणतात. ते म्हणतात लहान गोष्टी एकत्रित येतात आणि त्याच्यापासून मोठी गोष्ट बनते. परमाणु हे जगताचं कारण आहे. याला परमाणुवाद, आरंभवाद, असत्कार्यवाद असं म्हणतात वेदांतामध्ये. तिन्ही शब्द त्यांच्याकरताच आहेत. लहान परमाणु, 2 अणू एकमेकांना चिकटले, त्याचा द्विणुक झाला, त्याचा त्रिणुक झाला, त्याचा चतुर्णुक झाला, असं करत वस्तू मोठी होते. असं का मानायचं? कारण वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा वस्तूची निवृत्ती म्हणजे वस्तूच्या अशा तत्वापर्यंत वस्तू जाते की त्या तत्वाचा विच्छेद होत नाही. अशा सूक्ष्म अवस्थे. अहो मी कागद आहे माझ्या हातात, मी कागद फाडला तरी काहीतरी तुकड्यांच्या रूपानं राहील की नाही? अजून फाडला, अजून लहान तुकडे होतील, अजून फाडला. असं करत मी कागदाच्या अशा अणूपर्यंत जाऊन थांबलो की ज्याचा विच्छेद, ज्याचे भेद, ज्याला फाडता येऊ शकत नाही अशा अणूपर्यंत जाऊन थांबलो की मग मी म्हणतो कागद नष्ट झाला.
ज्या अर्थी अणुपर्यंत येऊन तुम्हाला थांबून त्याला नष्ट होणं, निवृत्त होणं असं म्हणावं लागतं, त्या अर्थी त्या अणुपासूनच हे निर्माण झालेलं असलं पाहिजे. नैयायिकांचा विचार आहे हा. थोडासा वेदांत आहे, ऐका. याला परमाणुवाद असं म्हणतात. न्याय वैशेषिक गौतम आणि कणाद या दर्शनाचे करते, त्यांचं म्हणणं हे आहे. त्याच्यातही आहेत भेद, नाही असं नाही, त्याच्यातही भेद आहेत. वैशेषिक त्याच्यात अजून बारीक बोलतात. हे सांगत बसलो तर खरंच डोळा लागेल. वैशेषिकांना पिठर पाकवादी म्हणतात आणि नैयायिकांना पिलू पाकवादी असं म्हणतात. न्यायशास्त्राचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना हे पटकन कळेल. असो, मग प्रश्न असा निर्माण झाला की बारीक बारीक लहान लहान गोष्टी एकत्रित येतात, पण ज्या अणू एकत्रित येण्यातून हे विश्व बनतं त्या अणूमध्ये हे विश्व आहे का? सांख्यांनी प्रश्न केला. कारण का? कारण ज्या पदार्थामध्ये जे असतं तेच त्या पदार्थापासून निर्माण होतं ना. ज्या पदार्थामध्ये जे नाही ते त्याच्यापासून निर्माण कसं होईल? काही तुम्ही बोलू नका. सत्कार्यवादाची शंका आहे. असं कसं अचानक होईल? तुम्हाला जर तेल पाहिजे असेल तर शेंगादाणे घाण्यात टाकावे लागतील की नाही? तीळ घाण्यात टाकावे लागतील, करडी घाण्यात टाकावी लागेल, सूर्यफूल घाण्यात टाकावं लागेल, तर तुम्हाला त्याच्या शेंगादाण्यापासून तेल मिळेल. का मिळेल? कारण ते त्या शेंगादाण्यात आहे म्हणून मिळेल. तिळात तेल आहे म्हणून मिळेल. तुम्ही ज्या पद्धतीनं अणू अणू एकत्रित करून ज्या विश्वाची निर्मिती सांगताय त्या अणूमध्ये विश्व असेल तर ते निर्माण होईल. ते म्हणतात तसं नाही आहे. काही पदार्थ जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये नसलेला धर्म त्यांच्या एकत्रीकरणातून नव्याने व्यक्त होत असतो. म्हणून त्याला आरंभवाद असं म्हणतात. नैयायिकांच्या मताला आरंभवाद म्हणतात. सांख्य म्हणतात असं होऊन चालणार नाही. तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तिळच द्यावे लागतील. तसं जर नसेल तर माझ्या घरातलं तेल संपलं की मी नदीवर जाईन, एक पोतं भरून, एक गोणी भरून वाळू आणेन आणि बायकोला सांगेन, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. काढा तेल वाळूतून. निघेल का? निघणार नाही ना, निघणार नाही. तुम्हाला पाण्याला विरजण लावून दही मिळेल का? नाही मिळणार. वाळूतून तेल नाही निघणार. परमाणूपासून जग नाही बनणार. नैयायिक म्हणतात तसं नाही. अणूंचं एकत्रीकरण नव्या धर्माला जन्म देणारं ठरतं. आम्ही तुम्हाला उदाहरण देतो ना, नैयायिकांनी दिलेलं उदाहरण. नैयायिक म्हणतात विड्याचं पान, चुना, कात, सुपारी. आता अजून काय असतं मला माहित नाही, खात नाही मी विडा, पण अजून काही त्याच्यामध्ये असेल तर असेल. एवढे सगळे पदार्थ एकत्रित करून आपण विडा तयार करतो आणि तो विडा खातो. तो खाल्ल्यानंतर आपलं तोंड कसं होतं? लाल. आता हे जे 4 पदार्थ एकत्रित आले याच्यापैकी कोणता पदार्थ लाल आहे? सांगा. काही नाही. बरं तुम्ही नुसती विड्याची पानं खाऊन बघा, तोंड लाल होतं? नाही. नुसती सुपारी खा, तोंड लाल होतं? नाही. नुसता गुलकंद खाऊन बघा, तोंड लाल होतं? नाही. नुसता कात खाऊन बघा, तोंड लाल होतं? नाही. नुसता चुना जिभेला लावा, जीभ लाल होते, पण ती त्या अर्थाने नाही, भाजून लाल होते. ती निवळी आहे कारण ते लाल करणार, पण नुसता चुना त्याच्याने तोंड लाल होत नाही. मग या एकाही पदार्थामध्ये लाल रंग नसताना हे सगळे पदार्थ एकत्रित येण्यातून जर लाल रंग निर्माण होऊ शकतो, तर एकाही अणूमध्ये विश्व नसताना अधिक अणू एकत्रित आले तर विश्व निर्माण होणार नाही काय? होऊ शकेल. पटतं. काय होतं माहितीये का? मी थोडं स्पष्ट बोलतो. काय होतं, वेदांताच्या या सगळ्या दर्शनाची मतं ऐकताना ते दर्शनच बरोबर आहे असं वाटत राहतं. हां, हेच बरोबर आहे, हेच बरोबर. म्हणजे जे ऐकू ते खरं वाटतं. अशा लोकांची निवडणुकीत फार पंचायत होते.
जे ऐकू ते खरं वाटतं, जे ऐकू ते बरं वाटतं. नैयायिकांचं मत आहे, विड्यातून लाल रंग कसा निर्माण होतो सांगा? होतो. तसं परमाणूतून विश्व निर्माण होईल, पटतं. मग त्यांच्यावर जे आक्षेप वेदांतांनी घेतलेत, ते वेदांतांनी आक्षेप घेतलेत की तुम्ही म्हणता ते जर मान्य करायचं ठरलं तर एका विशिष्ट कार्याच्या निर्मितीकरता काही परमाणू एकत्रित आले पाहिजेत. बरोबर? बरोबर. मग त्या कार्याकरता हेच परमाणू लागतात हे ठरवतं कोण? हे ठरवणार कोण? आणि तसं जर ठरवता आलं नाही तर कोणत्याही कार्याकरता कोणताही परमाणू चालू शकेल, आणि तसं जर झालं तर कशापासून काही बनत राहील. तुम्हाला जो पदार्थ बनवायचा आहे त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या उपादानाचा विचार करावा लागेल की नाही? तुम्हाला जर अलंकार बनवायचा असेल तर सोनंच घ्यावं लागेल. तुम्हाला मडकं बनवायचं असेल तर मातीच घ्यावी लागेल. तुम्हाला कापड बनवायचं असेल तर कापूसच घ्यावा लागेल. मी कागदापासून कापड बनवतो, नाही होत. मी कशापासूनही काही बनवतो. जादूगार आहात काय? हातातून नारळ काढा, नारळातून कुंकू काढा, असं होईल काय? कशापासूनही काय? नारळात कसं कुंकू जाईल? काय डोळे झाकून विश्वास ठेवायचा आहे? नारळात कशा टाचण्या येतील? वेड्याचा बाजार आहे सगळा. हातातून राख काढतो, नारळातून कुंकू काढतो, काही नसतं. कशातूनही काही निर्माण होत नाही. नारळ फोडल्यावर पाणीच येईल, खोबरं मिळेल, कुंकू बिंकू मिळत नाही. असं असतं तर पंढरपूरचे कुंकू विकणारे उपाशी मेले असते. असं होत नसतं. तसं जर म्हणून या नैयायिकांच्या मताला अनुसरून रामानुजाचार्यांचं मत आलं एक, त्याला सत्ख्याती म्हणतात. रामानुजाचार्यांनी त्याचा पुढे स्वीकार केलाय, ते एका मर्यादित केलाय. ते जाऊ द्या, सांगत बसलो तर रात्र पुरायची नाही. थोडं तरी पुढे गेलं पाहिजे. तिसरा दिवस आहे, सहसा चौथ्या दिवशी कृष्ण जन्म होतो भागवतात. आम्हाला अजून पहिला श्लोक संपला नाही भागवताचा, पण चिंता करू नका, उद्या नाही परवा तर कृष्णाला आणू आपण. विचार करा, कशापासूनही काही बनत नाही. दुसरा प्रश्न वेदांताने विचारला, अणुपासून जग बनतं असं तुम्ही म्हणता, आणि ते जरी स्वीकारायचं ठरवलं तर आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचा हा अणू जड आहे का चेतन आहे? जर अणू जड असेल तर दोन अणू जड म्हणून स्वतः एकत्रित येऊ शकत नाहीत, कारण जडाच्या ठिकाणी चालना नसते, त्याच्या मागे कोणीतरी चेतन असावा लागतो, तो त्यांना जोडणारा असतो. दोन चेंडू एकमेकांवर आपटले, याच्याकरता दोन चेंडूंच्या मनात आलं आपण एकमेकांना भेटू म्हणून ते एकमेकांना आपटले, असं होत नाही. दोन्ही चेंडूंना लाथ मारणारा कोणीतरी चेतन असावा लागतो, तर ते चेंडू एकमेकांवर आपटू शकतात. जड वस्तूला स्वतःचं सामर्थ्य नाही आहे. जड वस्तूंना सामर्थ्य नाही आहे. जड वस्तू स्वतः चालत नाही. तिच्या ठिकाणी अर्थक्रियाकारित्व शून्यत्व असतं. तिच्या ठिकाणी ना अर्थ आहे, ना क्रिया आहे, ना कारित्व आहे, काहीच नाही. जड वस्तू काही करू शकत नाही. आता तुम्ही इथून निघालात कथा झाल्यावर, परत जाताना तुम्ही 4 तास ज्या खुर्चीवर बसलात ती खुर्ची तुमच्या मागोमाग घरी येईल. 4 तासाचा सहवास आहे. उद्या पुन्हा याच खुर्चीत बसायचंय, खुर्ची घरी येईल तुमच्या बरोबर? नाही, तुम्हाला उचलून नेणार नाही तुम्ही. पण उदाहरण म्हणून सांगतो, चेतनाला काहीतरी जडाला हलवावं लागतं. चेतनाने जोपर्यंत आपली शक्ती जडामध्ये परिवर्तित केलेली नसते तोपर्यंत त्या जडाला गती प्राप्त होत नाही. आम्ही काय नियम शिकलो भौतिकशास्त्रामध्ये, न्यूटनचे वगैरे, मला आठवत नाही, मी त्या शास्त्राचा विद्यार्थी नाही आहे. पण कोणत्या तरी चेतनाला, मग एखाद्या चेंडूला लाथ मारल्यानंतर तो चेंडू इतक्या अंतरावर जाऊन थांबतो ना.
दोन मुलांनी दोन चेंडूंना लाथ मारल्यावर दोन्ही चेंडू समान अंतरावर जाऊन नाही थांबत. ते दोघही विचार नाही करत चेंडू पुढे जाताना कुठं थांबायचं रे, इथं थांबायचं का, हे बरं दिसतंय. ते चेंडू नाही विचार करत. चेतन जेव्हा त्या चेंडूला लाथ मारतो तेव्हा त्या चेंडूच्या जडाच्या ठिकाणी जी शक्ती परिवर्तित करत असतो त्या शक्तीवरून ते ठरतं ते चेंडू किती लांब जाणार आहे ना. असं मग परमाणू एकत्रित यायचे असतील तर स्वतःच्या बुद्धीने कशी येतील. तुम्ही त्यांना जड मानताय. दोन परमाणू एकत्रित येण्यात द्वेणूक होतो, तो द्वेणूक त्रेणूक होतो, तो त्रेणूक चतुर्णूक होतो. मग हे जे अणू 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 एकमेकांना भेटत राहतात ते कशाच्या आधारावर, कोण भेटवतं सांगता येत नाही. परमाणू जगाचं कारण नाही आहे. मग सांख्य म्हणतात अहो बाकीचं सोडून द्या, प्रकृती हे जगाचं कारण आहे. प्रकृतीपासून जग निर्माण झालं, त्याला कारण पुष्कळ, त्यांनी दिलेले युक्तिवाद पुष्कळ, पण त्याही ठिकाणी तोच दोष येतो. प्रकृती चेतन का जड. मग प्रकृती असंच जड दुःखरूप असेल तर तिच्यापासून हे जग बनवलं जाणार नाही. मग जग बनतं कुणाकडून, ते परमात्म्याकडून. ब्रह्मकारणवाद. ब्रह्मकारणवाद कसा मानायचा, का परमात्म्यापासून, कारण जगाचं स्वरूप बघा, त्याच्यावरून ठरवा की हे जग बनवणारा कोणी सामान्य नाही. अहो एखादी मूर्ती, रामरायाची सुंदर संगमरवरातली मूर्ती बघितली, आपण पहिला प्रश्न काय विचारतो, जयपूरहून आणली का हो, म्हणतो की नाही. मूर्तीच्या ठिकाणी असणाऱ्या सौंदर्यावरून जर आपल्याला कर्त्याची कल्पना सामान्यत्वानं करता येते तर जगताच्या व्यापकत्वावरून आणि जगताच्या सौंदर्यावरून याची निर्मिती करणारा कोण असेल ही कल्पना करता येत नाही का. जगावरून कल्पना करा ना, कार्यावरून कारणाचे अनुमान करता येतं. आणि कार्य बघा, अनुमानाची गरज नाही, कार्य बघा आणि सरळ सरळ विचार करा. म्हणून जन्माद्यस्य यतः, जन्मादि अस्य, या अस्य पदाचं निरूपण करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी जगाचं जे स्वरूप आपल्या समोर मांडलंय त्याचा विचार केला तर परमात्म्याशिवाय कोणी हे करूच शकणार नाही या निष्कर्षापर्यंत आपण येतो. आचार्यांनी जग सांगितलं, हे जग कसं आहे. आचार्यांचं वाक्य फार सुंदर आहे. आचार्य म्हणतात अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम यत् सर्वज्ञात सर्वशक्तेः तत्कारणात तद्ब्रह्म. आचार्यांचं वाक्य आहे, सरळ वाक्य लक्षात घ्या. अस्य जगतः, हे जग आहे कसं आहे, नामरूपाभ्याम व्याकृतस्य, नामरूपांनी आकाराला आलेलं हे जग आहे. कसं आहे, अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य, या जगात एक करता नाही, अनेक करतेत आणि अनेक भोगतेत. जे करतेत ते भोगतेत, कारण आम्ही जे कर्म करतो ते आम्हाला भोगावं लागतं. जसं कर्म करतो तसं भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, नाथ महाराज बोलतात हरिपाठामध्ये. आम्हाला आमचं कर्म, आम्ही जर करता असू तर आम्ही भोगते होणारच आहोत, कारण आमच्या कर्माची फलं भोगणार कोण. मी कर्म करायचं दुसऱ्याने कुणीतरी फल भोगायचं असं होत नाही. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, केशानी तूप प्यायचं नार्याला रूप यायचं असं होत नाही. कुणी काही करायचं आणि कुणावरही त्याचा परिणाम होणार असं कसं होईल. मी जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम मलाच भोगावा लागेल. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. मी जर करता असेल तर मी भोगताय. महाभारताने सुंदर दृष्टांत दिला. महाभारत म्हणतं यथाधेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. 1000 गायींच्या कळपामधलं एखादं वासरू जर मागे राहिलं तर ते घाबरतं. तो गुराखी त्या गायीच्या वासराला उचलतो आणि कळपामध्ये पुन्हा आणून सोडतो. कळपात आल्यानंतर ते वासरू थोडं निश्चिंत होतं, पण त्याच्या अंतःकरणातलं भय गेलेलं नसतं. मग ते वासरू बरोबर आपल्या गायीच्या स्तनाला जाऊन लागतं. घाबरलेलं असतं, आईशिवाय गत्यंतर नाही त्याला जाणवत असतं.
मग 1000 गायीच्या कळपामध्ये सोडलेलं ते वासरू प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जातं का ही माझी आई आहे का म्हणून? नाही ना. ते जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला लागतं तसं आपण केलेलं कर्म इकडं तिकडं न बघता बरोबर आपल्या उरावर येऊन बसत असतं, दुसरीकडे जात नाही, दुसऱ्याचं तोंड बघत नाही. म्हणून मी आपल्याला परवा बोललो, एक वेळ जुळ्या मुलांमध्ये आई चुकेल पण कर्म चुकत नाही. हा राम आहे का श्याम आहे आईला कळणार नाही, पण कर्म रामाचं फळ रामालाच देणार आणि श्यामचं फळ श्यामलाच देणार. त्याच्यामध्ये कर्म चुकत नाही. अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य असं हे जगत आहे. कसं आहे? देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य. ऐका, परमात्माच हे जगताचं कारण का मानायचं त्याच्याकरता म्हणून सांगतोय. आचार्यांनी केलेला युक्तिवाद आहे हा. देश काल निमित्त क्रिया आणि फल. ब्रह्मसूत्र भाष्यावरच्या 2 वेगवेगळ्या टीकांनी या वाक्याचे 2 स्वतंत्र अर्थ लावले. रत्नप्रभेने लावलेला अर्थ वेगळा आहे आणि भामतीकारांनी लावलेला अर्थ वेगळा आहे. फार विस्तार करायचा नाही मला, पण एका अर्थामध्ये देश काल निमित्त क्रिया बघून फल सिद्ध केलं जातं आणि एका अर्थामध्ये देशानुसार फल, कालानुसार फल, निमित्तानुसार फल आणि क्रियेनुसार फल सिद्ध होत असतं. दोन्ही अर्थ आहेत. आम्ही एखादं कर्म करतो, ते कर्म करत असताना ते कर्म कोणत्या ठिकाणी करतो, कसं करतो, कोणत्या भावनेने करतो, कोणत्या निमित्ताने करतो, क्रिया कशी करतो, याच्यावरून फल ठरतं. एखादं दान मी केलं, माझ्या घरामध्ये बसून मी काही दान धर्म केला तर त्याचं पुण्य मिळेल की नाही? मिळेल. पण तेच दान मी नाशिकला येऊन गंगेमध्ये उभं राहून केलं तर त्याचं पुण्य अधिक मिळेल की नाही? मिळेल. का? देशाचा परिणाम आहे. ते दान मी एरवी माझ्या घरात सकाळी केलं, तेच दान मी ग्रहणामध्ये सकाळी केलं, परिणाम जास्त आहे की नाही? जास्त आहे. का? कालाचा परिणाम आहे. ते दान मला सहज करावं वाटलं म्हणून मी केलं, परिणाम वेगळा. माझ्या पापाच्या निवृत्ती करता ते दान मी केलं. घरात मूल जन्माला आलं म्हणून मी ते दान केलं. मी गोदान केलं, मी भूदान केलं, मी निवासदान केलं. जे काही दान मी केलं असेल त्याचा वेगवेगळा परिणाम, निमित्त वेगळं आहे, क्रिया वेगळी आहे. प्रत्येक फल बघताना आपल्या जीवनात येताना देशाचा, कालाचा, निमित्ताचा, क्रियेचा विचार करून येत. आम्ही कोणत्या निमित्तानं ते करतो. क्रिया जरी एक असली तरी निमित्त वेगळी असतात. ज्ञानोबरांनी याला उदाहरण दिलंय. पतिपुत्रा ते अलिंगी एकचिते तरुणांगी परिपुत्र भावाच्या अंगी नरिगे काम. ज्ञानोबरा हे उदाहरण देतात. निमित्त वेगळं आहे. हेच उदाहरण योग वासिष्ठांनी दिलं. मनः कृतम कृतम राम न शरीरम कृतम कृतम येनैवा लिंगिता कांता तेनैवा लिंगिता सुता. उदाहरण तेच आहे. एक स्त्री आपल्या पतीलाही आलिंगन देते आणि ती स्त्री आपल्या पुत्रालाही आलिंगन देते. आलिंगन देण्याची क्रिया दोघांच्याही ठिकाणी समान असली तरी फल दोन्हीकडची समान नाहीत. का? कारण पुत्राला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणातला भाव वात्सल्याचा आहे आणि पतीला आलिंगन देताना तिच्या अंतःकरणातला भाव समर्पणाचा आहे. समर्पण आणि वात्सल्य या भावानुसार क्रियेचं फल ठरतं. आहे ना? अहो, पोटावर चाकू चालवणारा खुनी माणूसही आहे आणि पोटावर चाकू चालवणारा डॉक्टरही आहे. पाप कुणाला आणि पुण्य कुणाला? चाकू चालवणं ही क्रिया एकच आहे म्हणून तुम्ही पाप आणि पुण्य दोन्हीकडे समान द्याल का? नाही ना. भावना काय, भाव काय, निमित्त काय? क्रिया एक असते, निमित्तानुसार फल मिळतं. क्रिया तीच असते देशानुसार. दोन्ही अर्थाने विचार करा. काही काही देशाचं महत्व आहे, कालाचं महत्व आहे. अरे, कोकिळेचा स्वर ऐकायचा असेल तर वसंता करता थांबा ना. वसंत ऋतू यावा तर कोकिळेचा स्वर कानावर पडेल. काळा करता थांबा. आम्हाला केशर पाहिजे असेल तर आम्हाला काश्मीरलाच जावं लागेल. आमच्याकडे केशर पिकवून चालत नाही, पिकत नाही, त्याला काश्मीरलाच जावं लागेल. पण हुरडा खायचा असेल तर आमच्या मराठवाड्यातच या, काश्मीरला मिळत नाही. आहे ना? ज्या त्या देशाचा परिणाम आहे, ज्या त्या देशाचं महत्व आहे, ज्या त्या कालाचं महत्व आहे. या जगतामध्ये आत्तापर्यंत
आम्हाला ज्या ज्या कर्माची फलं मिळाली त्या त्या फलामध्ये आम्ही ते कर्म कोणत्या देशात केलंय, आम्ही ते कर्म कोणत्या कालात केलंय, आम्ही ते कर्म कोणत्या निमित्तानं केलंय, आम्ही ते कर्म करताना क्रिया कोणती केली, हे सगळं पाहून आम्हाला फल मिळालेलं आहे, चुकलेलं नाही. आत्तापर्यंत जगामध्ये कर्म न केलेल्याला फल भोगावं लागलं नाही आणि कर्म करूनही कुणालाही चुकवता आलेलं नाही. ही दोन्ही उदाहरणं जगाच्या पाठीवर दिसत नाहीत. अकृत अभ्यागम असं म्हणतात, न केलेलं भोगावं लागणं, आणि कृत प्रणाश असं म्हणतात, केलेलं वाया जाणं. केलेलं कर्म फल न देता गेलं असं आतापर्यंत झालं नाही, आणि जे केलंच नाही ते आम्हाला भोगावं लागलं असं झालं नाही. लोक म्हणतात आम्ही काही केलं नाही हो, पण आमच्या नशिबाला बघा ना काय हे भोग आले, म्हणतात लोक. म्हणत नाही तसं नाही, पण त्याची संगती लावली पाहिजे. आमच्याकडे येऊन लोक तक्रार करतात कधी कधी, पंढरपूरला, आळंदीला, महाराज बघा ना हो, आपण काही नाही, मी बरी, माझी ज्ञानेश्वरी बरी, मी खरं कशात नसतो, गावाच्या आध्यात नाही मध्यात नाही, पण माझ्या नशिबाला बघा गावात हे आल. मग आम्ही त्याला सांगतो, बाबा आत्ता तू कोणाच्या आध्यात मध्यात नाहीस हे खरंय, पण मागच्या जन्मी सगळ्याच्या मध्यात तूच होतास, म्हणून आत्ता तुला हे भोगावं लागतं आहे. केलेलं वाया गेलं असं होत नाही हो. आज ना उद्या, उद्या ना परवा भोगावं तर लागेल. 100 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर, लाख वर्षानंतर भोगावं तर लागेल. मग ज्या अर्थी केलेल्या कर्माचं फल त्याच व्यक्तीकडे, ज्या भावनेने केलं त्याच भावानुसार, ज्या देशामध्ये केलं त्या देशानुसार, ज्या निमित्तानं केलं त्या निमित्तानुसार त्याच व्यक्तीकडे जर जात असेल, तर कर्म आणि कर्म फलभोग याच्यातली सुसूत्रता सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याशिवाय कोण राखू शकेल सांगा? कोण राखू शकेल? म्हणून सर्वज्ञ हा, सर्व शक्तिमान असे शब्द आचार्यांनी वापरले. परमात्मा सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतं, सगळ्यांच्या मनातलं कळतं, कारण तो सर्व व्यापक आहे, सर्वज्ञ आहे. सगळ्यांच्या मनात काय चाललंय ते त्याला कळतं. कितीतरी प्रमाण, कितीतरी उदाहरणं, लांबवत नाहीये. आपल्याला वाटतं कोणी बघत नाही म्हणून, पण कितीही टेबला खालून व्यवहार करा, देवाचं लक्ष आहे. कितीही अंधारात व्यवहार करा, देवाचं लक्ष आहे, आणि तो फल दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. शास्त्र सांगतं, आचार्य म्हणतात, देशकाल निमित्त क्रिया फलाश्रयस्य, आणि कसंय जग मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. आम्ही मनानं ज्याचं चिंतनही करू शकत नाही इतकं सौंदर्य या जगतामध्ये भरलेलं आहे. कोण निर्माण करू शकतं? हे कोण निर्माण करू शकतं? कुणाचंही सामर्थ्य नाही. ज्या अर्थी कर्म आणि कर्ता याच्यामध्ये फलभोगाची संधी बांधलेली आहे, त्या अर्थी हा बांधणारा परमात्मा लागतो. जग निर्माण करणारा, त्याची व्यवस्था राखणारा, त्या जगाला चालवणारा आणि त्या जगाला स्वतःमध्ये सम्मिलित करून घेणारा फक्त परमात्मा आहे. म्हणून त्याच्यापासून हे जग निर्माण झालं. या भगवंताच्या तटस्थ लक्षणापेक्षा बारकाईचं तटस्थ लक्षण हे आहे की जे ज्याच्यामध्ये विलीन होतं ते त्याचं उपादान असतं. लक्षण हे जास्त बारीक आहे. जे ज्याच्यापासून निर्माण होतं ते उपादान नाही, जे ज्याच्यामध्ये विलीन होतं ते त्याचं उपादान मान. म्हणून परमात्मा या जगताचं कारण आहे. जन्माद्यस्य यतः. कोणतं कारण? निमित्त का उपादान? कारण कारणामध्ये दोन प्रकार आहेत. मडकं बनतं, मातीपासून बनतं, पण माती स्वतः मडकं नाही होत. भूमी आतोनी स्वयंभ काय घडे गाडगे याचे निगती कोम नाही. तेथ कुलाल मतीचे गर्भ उमटले की, हे ज्ञानोबा बोलावं लागलं. कुलाल कुंभार मध्ये लागतो. मातीपासून मडकं बनतं, पण बनवणारा कुंभार लागतो. कुंभाराला माती आणून देणारं गाढव लागतं. ती माती चाळून द्यायला बायको लागते. ती माती तुडवण्या करता त्याला काही साधन लागतं, मुलं लागतात, काय जे असेल ते. सांख्यानी तर याला म्हणतात निमित्त कारण.
ज्याच्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही त्याला म्हणतात कारण. कारणामध्ये उपादान कारण वेगळं, निमित्त कारण वेगळं. जी अनेक कारण असतात ती निमित्त असतात आणि एकच कारण असतं ते उपादान असतं. माती हे एकमेव कारण आहे, उपादान कारण. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. माती उपादान कारण. कुंभार, त्याची बायको, त्याचं गाढव, त्याची चाळणी, त्याच्या घरचं पाणी, ती माती भिजवल्यानंतर ठेवावं लागतं ते चाक, चाकाला गती द्यावी लागते काठी, ही सगळी निमित्त कारण आहे. सांख्यांनी तर निमित्त कारण इतकी ताणली आहेत. तुम्हाला कुंभार जर निमित्त कारण म्हणून पाहिजे असेल तर तो कुंभार ज्यांच्यापासून जन्माला आला ते त्याचे आईबाप निमित्त कारण. ते आईबाप ज्याच्यापासून आले ते आईबाप निमित्त. आता कितीपर्यंत मानायचंय? अनवस्था प्रसंग येतो. परमात्मा जगताचं आता गंमत ही आहे, उपादान कारण आणि निमित्त कारण याच्यात भेद लागतो. माती स्वतःपासून मडकं बनवू शकत नाही आणि कुंभार मातीशिवाय मडकं बनवू शकत नाही. कुंभार आणि माती याच्यात वेगळे पण लागतं. ज्याचा कार्याच्या निर्मितीपुरता संबंध आहे त्याला उपादानही म्हणता येतं, निमित्तही म्हणता येतं. पण निर्मितीनंतर संबंध राहत नसतो तो निमित्ताचा, आणि निर्मिती नंतरही संबंध असतो तो उपादानाचा. जे कार्यामध्ये नित्य अनुगत आहे त्याला उपादान कारण म्हणा. विचारसागर नित्य अनुगतता उपादानाचं लक्षण आहे. तुम्ही कुंभाराने मडकं बनवलं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंड पाण्याकरता आपल्याला मडकं पाहिजे. आपण मडकं घ्यायला गेलो, मडकं घेतलं, वाजवून वाजवून घेतलं. ते मडकं घरी घेऊन येताना कुंभारही आपल्या बरोबर येतो का? आपल्या घरी येतो? नाही येत. आणता आणता मडकं फुटलं, तिकडं कुंभारही मरतो का? मरत नाही. काही संबंध नाही. मडक्याची निर्मिती झाल्यानंतर मडक्याचा आणि कुंभाराचा संबंध नाही. पण मडकं आपण घरी घेऊन आलो, ज्या मातीपासून मडकं बनलं ती माती घरी आली की नाही? आली. ती माती, ते मडकं घरात जोपर्यंत राहील तोपर्यंत माती घरातच राहील की नाही? राहील. कारण माती हे मडक्याचं उपादान आहे, तिचा संबंध तुटत नाही. कुंभार वेगळा, मडकं माती वेगळी, त्याच्यापासून बनलेलं मडकं. आता परमात्म्यापासून मडकं झालं, परमात्म्यापासून जग झालं असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा परमात्मा जगताचं उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे? जर परमात्मा जगाचं उपादान कारण म्हटलं आणि परमात्म्यापासून जग बनलं असं म्हटलं तर बनवणारा परमात्म्यापासून वेगळा कोणीतरी लागतो. आणि परमात्म्याला जर उपादान कारण म्हणलं, निमित्त कारण म्हणलं, बनवणारा परमात्मा आहे असं म्हणलं तर कशापासून बनवलं ते परमात्मा भिन्न लागतं. दोन्ही चालत नाही. मग परमात्म्याने स्वतःपासूनच जग बनवलं म्हणजे परमात्मा स्वतःच जगद्रूप झाला. असं कसं होईल? असं कसं होईल? निमित्त आणि उपादानात भेद लागतो. परमात्मा परमात्म्यापासूनच जग, मी माझ्यापासूनच असं बनवलं, असं कसं होईल? होत नाही. भेद लागतो. आणि भेद मानला तर चालत नाही. म्हणून परमात्म्याला अभिन्न निमित्तोपादान कारण असं म्हणतात. पण हे असं होईल कसं? परमात्म्याने स्वतःपासून स्वतःच जग बनवलं, मातीनं स्वतःपासूनच मडकं बनवलं, होत नाही असं. मग कशी संगती? असं आहे, एक सूत्र सांगून जातो, ऐका. वेदांत विचारामध्ये जेव्हा आपल्याला सिद्धांत सिद्ध करायचा असतो त्यावेळेला त्याच्याकरता 3 गोष्टी लागत असतात. एखादा सिद्धांत तुम्हाला सिद्ध करायचा आहे तर त्याच्याकरता 3 गोष्टी लागतात. एकतर तुम्हाला मांडलेल्या सिद्धांताचा अन्वय मांडता आला पाहिजे. 2, तुम्हाला मांडलेल्या सिद्धांताचा व्यतिरेक मांडता आला पाहिजे. आणि 3, तुम्हाला मांडलेल्या सिद्धांताकरता दृष्टांत देता आला पाहिजे, तर सिद्धांत सिद्ध होतो. दृष्टांताशिवाय सिद्धांताची सिद्धी मानत नाही. म्हणून वेदांतावर आक्षेप आहे की ब्रह्म मानता, ब्रह्माला दृष्टांत काय सांगा, म्हणून आक्षेप आहेत. त्याची उत्तरं काय आहेत हा मुद्दा नाही आत्ताचा.
पण भागवताने हे बोलून दाखवलंय म्हणून मी बोलतोय. दृष्टांत काय? परमात्म्याने स्वतःपासून जग बनवलं. असं बनवता येतं. कसं बनवता येतं त्याला वेदांताने उदाहरण दिले. ऊर्ण नाभी. ऊर्ण नाभी शब्दाचा अर्थ आहे कोळी. कोळी कोळी म्हणजे मासे पकडतो तो कोळी नाही. बाई आळशी असली तर घराच्या कोपऱ्यात जो जाळं करतो तो कोळी. अतिशय सुंदर जाळं विणतो. कोण विणतो? कोळी विणतो. ते जाळं विणताना तो कोळी बाजारात जाऊन किती सुतळी विकत आणतो सांगा? आणत नाही. मग तो काय करतो? स्वतःपासून निर्माण झालेलं एक द्रव त्याच्यापासून स्वतःपासून जाळं निर्माण करतो. मग एक सामान्य कोळ्याला जर स्वतःच जाळं निर्माण करता येतं तर या परमात्म्याला स्वतःपासून हे विश्व निर्माण करता येणार नाही काय? करता येईल. म्हणून परमात्मा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अन्वय काय? परमात्म्यापासून जग झालं याचा अन्वय हा आहे की म्हणून या जगतातल्या प्रत्येक कणामध्ये संतांना भगवंताचं दर्शन होतं. हा अन्वय आहे त्याचा. ज्ञानोबारायांना विचारा देव कुठे आहे? प्रल्हादाला विचारा देव कुठे आहे? तो म्हणतो कुठं नाही तर सांगा. तुकोबारायांना विचारा, अरे विश्व नाहीच आहे, अनुभवाला येतो तो परमात्माच आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे. जगाचा कण कण ज्ञानोबाराय झाले, तुकोबाराय झाले. अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. प्रत्येक वस्तू जी डोळ्याला दिसते त्याच्यामध्ये भगवत तत्व दिसतं. अनुभूती येते, परमात्मा तत्वाची अनुभूती येते. म्हणून जमलेल्या सगळ्या विद्वानांना रेडा दिसला. पण ज्ञानोबाराय म्हणाले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. सगळ्यांना रेडा दिसला, ज्ञानोबारायांना ब्रह्म दिसलं. कितीतरी अशी उदाहरणं आहेत, सगळ्या संतांच्या चरित्रात आहेत. ज्ञानोबाराय बोलतात, आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे. ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप. दृष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा अभाव किती सहजतेनं ज्ञानोबारायांनी सिद्ध केला. अरे तो द्रष्टा ज्या दृश्य पदार्थाकडे पाहतो तो दृश्य पदार्थ त्या दृष्ट्याला स्वतःचं रूप म्हणून दिसतो. तुकोबारायांनी चिमण्यामध्ये ब्रह्म पाहिलं, ज्ञानोबारायांनी रेड्यामध्ये पाहिलं, नाथ महाराजांनी गाढवामध्ये पाहिलं, नामदेवरायांनी कुत्र्यामध्ये पाहिलं. सगळ्या संतांच्या जीवनात एक ना एक प्राणी आहे माणूस सोडून. किती गंमत आहे. संतांना कणाकणात परब्रह्म दिसतं. आणि याचा व्यतिरेक असा आहे की परब्रह्माविना त्यांना दुसरं काही दिसतच नाही. हा त्याचा व्यतिरेक. म्हणून परमात्माच जग झाला. आपुलीच आवडी धरुनी खेळिया आपणा ते व्याले रे. जोपना कारणे केली बायको तिने एवढे वाढविले रे. नामदेवराय वर्णन करतात. आपुलीच आवडी धरुनी खेळिया आपणा ते व्याले. स्वतःलाच स्वतःपासून विश्व सिद्ध केलं परमात्म्याने. याला ब्रह्म कारणवाद म्हणतात. आणि ते भागवताने सांगितलं, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. आदि कवी ब्रह्मदेव ज्या परमात्म्याचं गुणगान करतात. तेजोवारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. परमात्म्यापासून जग झालं याच्याबद्दल वेगवेगळी मतांतर आहेत. ज्ञानोबारायांची एकच ओवी बाकी सगळ्या मतांचा निराश करून ब्रह्मकारणवाद मानते. एकच ओवी, जास्त नाही. किती सहज आहे. ज्ञानोबाराय फार बोलत नाहीत. सहज कुणाच्या खंडन मंडनातही ज्ञानोबाराय पडत नाहीत. कुणाच्याच नाही. कुणाच्या मताचं खंडन केलंय, माझंच मत सिद्ध हे असल्या भानगडीत ज्ञानोबाराय तुकोबाराय नाहीत, समर्थ नाहीत. संत असं करत नाहीत. वादो नावलंब्य हा हे सूत्र आहे नारद भक्ती सूत्रात.
एक सहज प्रसंगानुसार ज्ञानोबारांनी दृष्टांत, 2 दृष्टांत दिले, तर त्याच्यातून ब्रह्मकारणवाद सिद्ध झाला. सगळी सरळ ओवी आहे. बीजाची जाहले तरू का भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. काय भाषा आहे. तैसा मज एकाचा विस्तारू हे म्हणण्यामध्ये आपोआप न्यायांचा परमाणुवाद गेला. एकाचाच, द्व्यणुक त्रेणुक चतुर्णुक नाही, एकाचा. हे एकाचा म्हणण्यामध्ये न्यायशास्त्र मागे पडले. बीजाची जाहले तरू भांगाराची अलंकारू, हे भांगाराची अलंकारू, भांगार म्हणजे सोनं, सोन्यापासून जसा अलंकार निर्माण होतो हे म्हणताना सांख्यांचा प्रकृती कारणवाद हा मागे पडला. हा मागे पडला. बीजापासून वृक्ष निर्माण झाला, सांख्य मागे पडले. कारण अलंकार म्हणजे सोन्याचा परिणाम नाही आहे, सोन्याचा विवर्त आहे. त्याला विवर्तवाद म्हणतात. विवर्त म्हणजे काय? कारणापासून जेव्हा कार्य निर्माण होतं तेव्हा ते कारणापासून स्वतंत्र न राहता कारणाला प्राप्त झालेलं भिन्न नामरूपत्व म्हणजे विवर्त. असं आहे. सोन्यापासून अलंकार निर्माण झाला. आपण जेव्हा बाजारात जातो आणि दागिना घेतो त्यावेळेला आपण सोनं घेतो का अलंकार घेतो? विचार करा. सोन्याची आवड असते बायकांना, आवड असते. सोनं पाहिजे का अलंकार पाहिजे? बरं जाऊ दे. सोनार आपल्याला विकताना अलंकार विकतो का सोनं विकतो? एक विचार. आणि तो अलंकार 4 वर्षांनी परत करताना सोनार आपल्याकडून अलंकार घेतो का सोनं घेतो? विचार सांगा. मी थांबतो रात्रभर. सोन्याची आवड आहे, अलंकाराची आवड आहे. भिन्न भिन्न अलंकार आपल्या गळ्यात असावेत, हातात असावेत, केसात असावेत, काय कुठं असतील ते असतील. कमरेपर्यंत सोन्याच्या अलंकाराला परवानगी देतं शास्त्र. कमरेच्या खाली सोनं वापरायला शास्त्र परवानगी देत नाही. म्हणून सोन्याचे पैंजण नसतात, सोन्याच्या वाळ्या नसतात. कमरेपर्यंत, कंबरपट्ट्यापर्यंत सोनं चालतं शास्त्राच्या, धर्मशास्त्राच्या दृष्टीने. त्याच्या खाली वापरायला परवानगी नाही. वापरतात खूप अलंकार, खूप अलंकार. बरं गंमत ही आहे, हे अलंकार का वापरतात हे मला अजून कळलं नाही. म्हणजे कुणासाठी वापरतात, आवड कुणाची आहे हे मला. मी काय झालं, मी एक उदाहरण सांगतो. एक उदाहरण. एका बाईने नवऱ्याजवळ हट्ट धरला की मला अलंकार करा. तो म्हणाला लगेच करतो. तिने विचारलं कोणता कराल? तो म्हणाला तू म्हणशील तो. ती म्हणाली मला सगळेच पाहिजेत. ठीक आहे, सगळे अलंकार करू. ती म्हणाली 50 तोळे लागतील. हा म्हणाला 1 किलोचे करू. करू. जे अलंकार बाजारात मिळतात, 1 किलो सोनं मी तुझ्या करता ठेवलेलं आहे, 1 किलो सोन्याचे आपण दागिने करायचे. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ती म्हणाली 16 सोमवारचं उद्यापन आत्ता सिद्धीला गेलं. एवढे सोमवार केले ह्यांच्या करता असा नवरा मिळाला. तर म्हणाले मी लगेच आजच करू, पण माझी एक अट आहे. ती म्हणाली तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे. तो म्हणाला ऐकून घे. काय अट आहे? तो म्हणाला काही नाही, मी तुला 1 किलो सोन्याचे अलंकार करतो. फक्त एकच आहे, अलंकार फक्त घरात वापरायचे, बाहेर जायचं नाही. कोणी बाहेरून येताना दिसलं की पटकन अलंकार काढायचे आणि कपाटात टाकून द्यायचे. ती म्हणाली मग करायचे कशा करता? मग अलंकार तुझ्या करता का लोकांच्या डोळ्या करता? अलंकार कुणा करता असतात? बरं सोन्याची आवड नाही, अलंकाराची आवड आहे. सोन्याची आवड आहे ना, मी म्हणतो 1 किलो सोन्याची वीट घ्या गळ्यात बांधा, जा बाहेर फिरायला, काय अडचण आहे? आम्हाला सोनं, अलंकाराची आवड. अलंकार, तो अलंकार बनतो सोन्याने. गंमत ही आहे की सोनार जेव्हा आम्हाला दागिना विकतो तेव्हा दागिना विकतो, पण तो दागिना 4 वर्षानंतर परत करायला गेल्यानंतर सोनार म्हणतो असाच्या असा घेणार नाही, याला तापवावं लागेल, बाकीचं सगळं काढावं लागेल, सोनं घेतो.
सोनाराची दृष्टी सोन्यावर असते, ग्राहकाची दृष्टी अलंकारावर असते, पण सोनं आणि अलंकारात भेद होत नाही. सोनच अलंकार दशेला आलं. ज्ञानोबराय म्हणतात अलंकार दशे आले ते सोने का वाया गेले. ज्ञानोबराय विचारतात सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. चांगदेव 65 वाचा आपण. सोन्यापासून अलंकार बनतो म्हणजे काय होतं? काही होत नाही. सोनं तेच असतं, फक्त त्याचं नाम आणि रूप बदलतं. सोन्याला धक्का लागत नाही. त्याला म्हणतात विवर्तवाद. पाणी पाणीच आहे, पण थोडं उंच आलं की त्याला तरंग म्हणतात. उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग. तुकोबर आहे. अरे तरंगन पाणी काय वेगळं आहे काय? तरंग फेन भ्रम बुदबुदादी तत्स्वरूपेण जलम यथा. विवेक चूडामणी आचार्य बोलतात पाण्यावर निर्माण झालेला तरंग. एक मनुष्य मध्ये द्वारकेला गेला, आमचे मित्र होते, द्वारकेला गेले. ते द्वारकेला गेले, सगळं बघितलं तिथलं, तिथून मला फोन केला. म्हणे महाराज मी द्वारकेला आलोय, तुमच्याकरता काय आणू? म्हटलं काही नको, देवाचं दर्शन घेतलं, आमचा नमस्कार सांगा द्वारकाधीशाला. ते म्हणले नाही नाही ते सगळं झालं, सांगितलं, तुमच्याकरता इथून काय आणू सांगा. म्हणलं मला काही नको, माझ्या घरात ठेवायला जागा नाही, काही आणू नको. तो म्हणला नाही नाही काहीतरी तुमच्याकरता मला आणायचंच आहे. मी म्हणलं एक काम कर, तुला जर माझ्याकरता कुठेच आत्ता तू? तो म्हणला काय समुद्रावर फिरायला आलोय संध्याकाळी. मग म्हणलं एक काम कर, त्या समुद्रावरचा एक तरंग, एक लाट तेवढी काड्या पेटीमध्ये माझ्याकरता पाणी आणू नको. आणता येईल का मला सांगा? तरंग आणि पाणी याच्यामध्ये अंतर आहे का? नाही. मग तरंग वेगळा आहे की नाही? वेगळा आहे. काय झालं? पाणी पाणीच आहे, फक्त त्याला वेगळं नाव आलंय आणि वेगळा आकार आलाय. फक्त थोडा उंचवटा आहे आणि त्याला पाणी न म्हणता आपण लाट म्हणतो. आहे ते पाणीच आहे. याला म्हणतात तरंग म्हणजे पाण्याचा विवर्त, अलंकार म्हणजे सोन्याचा विवर्त. तसं जग म्हणजे ब्रह्माचा विवर्त आणि मायेचा परिणाम असतो. परमात्म्याला धक्का लागला नाही. परमात्मा तसाच आहे. जग बनलं काय न बनलं काय तो तसाच आहे. मूर्तीचे निमेळे मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे. ज्ञानोबराय बोलतात हा विवर्तवाद आहे. तो भागवताने व्यक्त केला. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट. ज्ञानोबरायांनी चिंतन केलं, त्यानुसार परब्रह्म हे जगताचं कारण आहे असं मंगलाचरण भागवतानी केलं. त्यानंतर पुन्हा भगवान शुकाचार्यांचं मंगल केलं. देवानंतर संतांचं मंगलाचरण केलं पाहिजे. ज्ञानोबारायने पहिल्यांदा ओम नमोजी आद्या म्हटलं, पण नंतर सगळं सद्गुरूंचं वर्णन आहे. कारण जे ग्रंथ करतेत त्यांचं मंगलाचरण केलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे. कारण त्यांच्या कृपेने हा ग्रंथ आपल्यापर्यंत आला. त्यांच्या कृपेने भगवत तत्व आम्हाला कळालं. त्यांच्या कृपेनं भगवत भक्तीचं महत्व आम्हाला कळालं. त्यांच्या कृपेनं भक्तीमध्ये आमची प्रवृत्ती झाली. याकरता म्हणून भगवान शुकाचार्यांचं वर्णन केलं. पहिले 3 अध्याय हे सुत शौनकांचा संवाद आहे. भागवतामध्ये 3दा व्यक्त झालंय. श्रीमद भागवत हे श्रीमद भागवतामध्ये 3दा व्यक्त झालं. एक व्यक्त झालं सुत शौनकांच्या संवादात, दुसऱ्यांदा व्यक्त झालं नारद आणि व्यासांच्या संवादात, आणि तिसऱ्यांदा व्यक्त झालं शुकाचार्य आणि परीक्षितीच्या संवादात. 3 वेळेला भागवतच व्यक्त झालं. याच्यातलं कोणतं भागवत महत्वाचं अशी चर्चा. प्रथम स्कंधामध्ये अधिकाराचं चिंतन करत असताना हा विचार येऊन जातो. थोडा विचार त्याचा सांगतो, लक्षात घ्या. पहिल्या 3 अध्यायामध्ये धर्माधिकार सिद्ध झालाय. नारद आणि व्यासांच्या चरित्रामधून उपासना अधिकार सिद्ध झालाय. परीक्षिती आणि शुकाचार्यांच्या संवादामधून भक्तीचा अधिकार सिद्ध झाला. 3 अधिकाराची चर्चा आहे. पहिला स्कंद अधिकाराचा स्कंद आहे. 3 अधिकार असतात. कर्माचा, धर्माचा एक अधिकार आहे. कर्म धर्म एकाच अर्थाने वापरले जातात.
काय आहे, कर्म धर्म असे दोन्ही शब्द एकत्रित आले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म एक कर्म धर्म नवती सांगवणे अंगे पतन. कर्म धर्म दोन्ही शब्द एकत्रित आले ना, तर तिथं कर्म हा लौकिक कर्म आणि धर्म हा वैदिक कर्म या अर्थाने येतो. बऱ्याच वेळेला नुसता धर्म हा शब्द कर्म या अर्थाने येतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तिथं कर्माचा विचार. बऱ्याच वेळेला धर्म हा शब्द कर्म या अर्थाने येतो. सहा धर्म सहा अधर्म देशकाले प्रतिष्ठिता अदानम अनृतम हिंसा धर्म यावस्तिक स्मृता. महाभारतात धर्म हा शब्द कर्म या अर्थाने आला. या सगळ्या विचारातून तीन अधिकाराची चर्चा केली. या तीन भागवतांपैकी श्रेष्ठ भागवत कोणतं? 2 मिनिटांमध्ये हा विषय आपल्या समोर ठेवतो. सुत शौनकांच्या संवादातल्या भागवताला प्राधान्य नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे की यज्ञ चालू होता आणि यज्ञाच्या मध्ये रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही आम्हाला भगवत कथा सांगा असं शौनकांनी सांगितलं. त्यामुळे त्या यज्ञात सुतांच्या मुखातून प्रकट झालेलं भागवत हे भागवत म्हणून प्रकट झालं नाही, ते यज्ञाचं एक अंग म्हणून प्रकट झालंय. यज्ञाचं ते एक अंग आहे, ते मुख्य भागवत नाही आहे. भागवतालाच महत्व दिलं गेलं नाही, यज्ञाला महत्व आहे आणि मधून मधून वेळ मिळाला म्हणून भागवत आहे. उपांग झालं, ते मुख्य अंग नाही आहे. ते मधून मधून वेळ मिळाला, थोडं थोडं सांगत चला. वेळ मिळाल्यावर आपण जी कामं करतो ती मुख्य कामं नसतात, गौण कामं असतात. मुख्य काम वेगळं, त्याच्याकरताच वेळ द्यावा लागतो, ते मुख्य काम असतं. स्वयंपाक करणं मुख्य काम आहे. स्वयंपाक करता करता लहान बाळाला घास भरवणं हे उपांग आहे, त्याचं मुख्य काम नाही. करता करता करणं. यज्ञ चालू आहे, यज्ञ म्हणजे कर्म आहे. कर्माच्या मध्ये भक्ती आली, त्या भक्तीला गौणत्व येतं. यज्ञ म्हणजे कर्म आहे, कर्मामध्ये आलेला भागवत गौणत्व येतं, मुख्य नाही आहे. दुसरं भागवत व्यास आणि नारदांच्या संवादात व्यक्त झालं. इतकं सगळं काम करून व्यासांना खिन्नता प्राप्त झाली. नारदांकडे आले, नारदांना विचारलं, नारदांनी सांगितलं भगवत लीलांचा अनुवाद करा. त्याच्याकरता नारदांनी स्वतःचं चरित्र सांगितलं आणि भगवत लीलांचा अनुवाद करण्यातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल. मग भगवत लीला म्हणजे काय ते भागवत प्रकट झालं. हे भागवत सुद्धा मुख्य भागवत नाही. का नाही? कारण व्यासांच्या अंतःकरणात प्राप्त झालेल्या वैषम्याच्या निवृत्तीकरता साधन म्हणून वापरलं गेलंय, म्हणून ते भागवत मुख्य नाही. मग मुख्य भागवत कोणतं? जे भगवान शुकाचार्य परीक्षितीला सांगतात ते भागवत मुख्य भागवत आहे. कारण तेवढ्याच साठी भगवान शुकाचार्य आले आणि तेवढ्याच करता परीक्षिती राजा सगळं सोडून बसला. मुख्य भागवत ते आहे जे भगवान शुकाचार्यांच्या मुखातून प्रकट झालं. ते 12 अध्यायामध्ये प्रकट झालं. त्यानंतर भगवान शुकाचार्यांचं चरित्र सांगून प्रथम स्कंध संपतो, द्वितीय स्कंधाला प्रारंभ होतो. इथे आपण थांबतो.